नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शिंदे गटाकडून अर्ज भरण्याची शक्यता आहे। नाशिक लोकसभेकडून स्वामी शांतिगिरी यांनी शिंदे गटाकडून अर्ज भरलाय। महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, काय नेमकं घडतंय नाशिकमध्ये? महायुतीचा उमेदवार अद्यापही या ठिकाणी जाहीर झालेला नाही। खरं म्हणजे महाविकास आघाडीची रॅली आज होते आहे। अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी यांची रॅली आज या ठिकाणी होत होती। मात्र अचानक जो अर्ज आज नाशिक जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे भरण्यात आला आहे तो स्वामी शांतिगिरी यांनी शिंदे गटाकडून भरलेला आहे। अजून त्या फॉर्मसोबत एबी फॉर्म आहे की नाही हे समोर आलेलं नाही। मात्र शिंदे गटाकडून स्वामी शांतिगिरी यांनी फॉर्म भरला आहे। त्यांनी खरं तर अपक्ष म्हणून अर्ज भरणं अपेक्षित होतं। त्यामुळे एकूणच महायुतीचा उमेदवार स्वामी शांतिगिरी तर नसतील ना असा एक प्रश्न आता समोर आलेला आहे। त्यामुळे एकूणच राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। महायुतीचा उमेदवार हे जवळजवळ स्वामी शांतिगिरी होऊ शकतील अशी शक्यता दाट आहे। योगेश, दुसरा एक मुद्दा इथे उपस्थित होतोय। मग महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्या नेत्यांकडून आजवर प्रयत्न झाले, मुंबईच्या वाऱ्या झाल्या, त्यांचं काय? खरं तर हेमंत गोडसे सुद्धा या दावेदारीमध्ये आहे। ते सातत्यानं मुंबईमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतलेली होती। आपल्याला कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी मिळावी असा त्यांचा प्रयत्न होता। ते झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जर हेमंत गोडसे हे नाव नको असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी एक ऑप्शन समोर आणला होता, तो म्हणजे त्यांच्या सुनेचा भक्ती गोडसे म्हणून जी त्यांची सूनबाई आहेत त्यांना सुद्धा उमेदवारी अर्ज द्यावा। जर महिला उमेदवार द्यायचे असतील तर त्यांना द्यावा असं म्हणून पण त्यांचं नाव समोर आलेलं होतं। त्यांच्या मुलाने आणि पत्नीने दोघांनीही या ठिकाणी शिर्डीमध्ये जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। तर दुसऱ्या बाजूला अनेक इच्छुक उमेदवार सुद्धा याच पक्षामध्ये होते। अजय बोरसे सुद्धा स्वतः इच्छुक होते। मात्र अशातच अजूनपर्यंत कुठलीही म्हणजे जाहीर वाच्यता ही महायुतीकडून करण्यात आलेली नाही, अधिकृत घोषणाही करण्यात आलेली नाही। मात्र स्वामी शांतिगिरी यांनी हा अर्ज शिंदे गटाकडून भरल्यामुळे आता नक्की काय शिस्त आहे हे आता समोर येत आहे। योगेश, बरोबर, नक्की काय शिस्त याकडे लक्ष आहे। पण आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शांतिगिरी महाराजांकडून याबाबत काही उत्तर मिळू शकलंय का? शांतिगिरी महाराज आता अर्ज भरण्यासाठी मध्ये गेलेले आहेत। थोड्याच वेळात ते बाहेर येतील। बाहेर आल्यानंतर आपण त्यांचं अधिकृत वक्तव्य घेणारच आहोत। मात्र जे मध्ये घडलेलं आहे त्यानुसार शिंदे गटाकडून त्यांनी अर्ज भरलेला आहे। आता बाहेर आल्यानंतर याबाबत स्वामी शांतिगिरी आपण कुणाकडून अर्ज भरला हे स्पष्ट करतीलच। मात्र अर्ज भरल्याचं हे स्पष्ट झालं। योगेश, नेमकं काय घडते नाशिकमध्ये हा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय, कारण अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही। शांतिगिरी महाराज हे महायुतीकडून उत्सुक होते आणि आता अचानक अर्ज भरत असताना ते शिंदे गटाकडून अर्ज भरतायत हे स्पष्ट होतंय। सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा।